नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या व्हिडिओ सेशन सीरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 11वी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इतिहासाला सुरुवात केली होती. त्यातलं सर्व जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे आद्य शेतकरी. माणूस कशाप्रकारे त्याचं जे जंगली भटकं जीवन होतं, त्या जीवनातनं हळूहळू एक स्थिर जीवन, गाव वसाहती असणारं एक जीवन कशाप्रकारे जगू लागला, तर हे आपण बघण्याचा प्रयत्न केला होता. तर सर्वात प्रथम आपण नद्यांकाठची संस्कृती मागच्या व्हिडिओ सेशन सीरीजमध्ये बघितली होती. त्यात 4 मुख्य संस्कृती आपण बघितल्या होत्या. टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यांमध्ये असणारी मेसोपोटेमियाची संस्कृती, आजचा इराक, इराण, टर्की इत्यादी प्रदेश त्यामध्ये येतात. त्यानंतर नाईल नदी खोरे, बरोबर, आणि त्या ठिकाणी वसलेली संस्कृती म्हणजे इजिप्त हा देश आजचा, बरोबर, इजिप्त आणि त्याच्या आसपासचा प्रदेश ही आहे नाईल नदी, बरोबर. त्यानंतरची जी संस्कृती होती ती होती आपली हडप्पा संस्कृती, जी की सिंधू नदीच्या खोऱ्यात आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत पंजाब, सिंध, बलुचिस्तान या भागातल्या, तर त्या ठिकाणी आपण सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती बघितलेली. आणि चीनमधली होयांगो नदीच्या किनारी वसलेली चीनची संस्कृती बघितली होती आपण, बरोबर. तर ह्या काही नद्यांच्या खोऱ्यातल्या संस्कृती आपण बघितल्या होत्या आणि त्याबद्दलची काही माहिती बघितली होती. आज आपण बघणार आहोत शेतीची सुरुवात नेमकी झाली कशी, कृषी उत्पादन कशाप्रकारे नवश्मयुगातील मानव घेत होता आणि त्याच्यासाठी जे हत्यार वापरत होता किंवा जी काही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब तो करत होता त्याच्यामध्ये कसे कसे बदल झाले ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर शेतीची सुरुवात आणि कृषी उत्पादन बघूयात काय की आपल्याला माहिती आहे की माणूस आधी भटकं जीवन जगायचा आणि त्यानंतर स्थिर जीवनाकडे जसं जसं त्याचं संक्रमण व्हायला लागलं, तर हा जो बदल होता हा अत्यंत धीमागतीने झालेला बदल होता. त्यासाठी काही हजार वर्षांचा कालावधी लागला आणि हा काळ नवश्मयुगाच्या सुरुवातीचा काळ होता. आपण जर अश्मयुगाचा अभ्यास करताना बघितला ना, तर त्याचे 3 कालखंडांमध्ये विभाजन केलं जातं. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. तर नवाश्मयुगाचा कालखंड म्हणजे कोणता कालखंड? तर इसवी सन पूर्वी 10,000 वर्षांपर्यंतचा जो कालखंड होता ना, 10,000 वर्ष पूर्वीचा कालखंड, तर त्याला हा नवाश्मयुगीन कालखंड म्हटलं गेलेलं आहे, बरोबर. तर नवाश्मयुगीन कालखंडामध्ये म्हणजेच इसवी सन पूर्वी साधारणतः 10,000 ते 8,700 वर्षांपूर्वीचा कालखंड होय. विविध प्रदेशांमधील नवश्मयुगाचा काळ वेगवेगळा असू शकतो. शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळात झाली. बार्ली हे मुख्य पीक होते, बरोबर. बार्ली हे मुख्य पीक होते. त्याचबरोबर गहू, जवस यांसारखी पिके घेतली जात होती. मेसोपोटामिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड, तर या चारही प्रदेशांमुळे नवश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक समान होते हे आपल्याला दिसून येतं, बरोबर की नाही. आपण आधीच नदी खोऱ्यातील संस्कृतींचा हा जो घटक बघितला या पाठातला, तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की त्यामध्ये काय साधर्म्य आहे किंवा ते नद्यांच्या काठी त्या संस्कृतींचा उदय झाला. बरीचशी पिकं त्या ठिकाणी कॉमनली घेतली जात होती. नवश्मयुगामध्ये माणूस स्थिर गाव वसाहतींमध्ये राहू लागला, बरोबर. तर ही जी एकंदर परिस्थिती होती, ही जी कृषी उत्पन्नाला चालना देणारी परिस्थिती होती, तर ही परिस्थिती आणि त्यातले काही घटक या ठिकाणी समान असलेले दिसून येतात. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासात इसवी सन पूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात आले आणि उबदार व आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्याला होलोसिन कालखंड म्हणतात, बरोबर. हा जो होलोसिन कालखंड आहे इसवी सन पूर्वी 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वीचा. तर त्या या कालखंडात काय झालं की हिमयुग संपून होलोसिन हा कालखंड चालू झाला. बघा आता हे जे कालखंड सुरू होता याचं काही असं परफेक्ट डिमार्केशन नसतं. हे इतिहासाच्या आपल्या अभ्यासासाठी, आपल्या सोयीसाठी आपण ते कालखंड बनवलेले असतात, बरोबर. किंवा जो काही एक ट्रान्झिशन झोन असतो वेगवेगळ्या घटनांमुळे घडत गेलेला, तर ज्या ठिकाणी आपल्याला ड्रास्टिक चेंज दिसून येतो किंवा एक प्रखर काही बदल आपल्याला जाणवतात, तर त्या ठिकाणी आपण तो कालखंड संपला किंवा नवीन कालखंड चालू झाला असं म्हणतो. आता हा होलोसिन कालखंड कधी चालू झाला? त्याच्यावेळेस हिमयुग संपुष्टात आलं. आता हिमयुग संपुष्टात आल्यानंतरचा जो उबदार हवामानाचा आणि आर्द्र हवामानाचा जो कालखंड होता, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या होत्या किंवा त्याचे जे गुणधर्म होते ते त्या हिमयुगापेक्षा वेगळे होते. म्हणून तो एक नवीन कालखंड गणला जातो आणि त्याचं नाव आहे होलोसिन कालखंड. या काळात हिमखंड वितळल्यामुळे जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढले. त्यामुळे या कालखंडात अन्नासाठी उपयुक्त अशी प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता वाढली. त्याचबरोबर हिमयुगाच्या शेवटी मॅमथ सारख्या विशालकाय प्राण्यांच्या अनेक प्रजातीही नष्ट झाल्या, बरोबर. आता ह्या असल्या प्रजाती म्हणजे मानवी अस्तित्वासाठी किंवा इतर दुसऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वासाठी धोका आहे, बरोबर. परंतु ज्यावेळेस हिमयुग संपुष्टात आलं, तर त्यावेळी या मोठमोठ्या प्रजाती सुद्धा नष्ट झाल्या आणि हळूहळू वेगवेगळ्या प्रजाती जसे की शेळी, मेंढी, हरिण, बरोबर, तर यांसारख्या प्रजाती आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु, बरोबर. तर या सगळ्या अन्न प्रजाती यांचा उदय झाला आणि मग त्यांची शिकार करण्यासाठी पुराणाश्मयुगीन भोजड हत्यारे जी तो माणूस वापरत होता ती उपयोगी नव्हती. त्यामुळे काय झालं की माणूस जे हत्यार बनवत होता तर त्या हत्यारांच्या तीक्ष्णतेमध्ये किंवा त्याच्या रचनेमध्ये सुद्धा बदल होत गेले आणि ते हत्यारं अधिकाधिक तीक्ष्ण, अधिकाधिक घातक बनू लागले. उत्तर पुराणाश्मयुगात
दबाव तंत्राने दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झाली होती. मध्याश्म युगामध्ये हे तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटाच्या नखाने एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात झाली. या पात्यांना सूक्ष्मास्त्रे असं म्हटलं जातं. बरोबर. तर ही पाती हाडे किंवा लाकडी दांड्याला खोबन करून किंवा त्याच्या टोकावर घट्ट बसून मासेमारीचे गळ, भाले किंवा बाण यांसारखी सुधारित शस्त्रे बनवण्यासाठी ती वापरली जात होती. निसर्गतः वाढलेली तृणधान्य आणि फळे त्या काळात विपुल प्रमाणात उपलब्ध होती. बरोबर. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस हिमयुग संपतं आणि पाणी अवेलेबल होतं, सूर्यप्रकाश अवेलेबल होतो, चांगली मृदा जर त्या ठिकाणी असेल तर नक्कीच फळं, फुलं, इतर वन्य वनस्पती तर यांची विपुलता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कापणीसाठी सुद्धा या सूक्ष्मसरांचा वापर त्या काळात माणसाने केला. तसंच विळा आणि कोयत्यासारखी अवजारे सुद्धा तयार केली जाऊ लागली. तंत्रज्ञान सुधारले, शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्रज्ञान सुधारले, अन्नाची विपुलता देखील वाढली आणि त्यामुळे मध्याश्म युगातील जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागला. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्याची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले. बरोबर. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. माणूस मारून नाही तर पेरून खायला शिकला या ठिकाणी. आणि यथावकाश शेतीचे तंत्र सुद्धा विकसित झाले. शेतीच्या बरोबरीने पशुपालनाचे तंत्रही विकसित झाले. शेतीच्या कामांचे स्वरूपच असे असते की शेतकऱ्यांना पिकवू जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणे प्राप्त होते. बरोबर ना. दगडा किंवा एकदम दगडधोंडे असलेल्या मुरमाड ठिकाणी एखादी जमिनीचा तुकडा आहे तर त्या ठिकाणी माणूस कधीच राहणार नाही. ज्या ठिकाणी पाणी आहे, सुपीक जमीन आहे, त्यासाठी त्या ठिकाणी शेती योग्य प्रकारे होऊ शकते. आणि त्यामुळे माणसाला अशा ठिकाणी राहणं क्रमप्राप्त झालं ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे त्या ठिकाणी. शिवाय अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची आवश्यकता त्यातून राहत नाही. त्यामुळे स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. नवाश्मयुगाचा उदय झाला आणि या स्थित्यंतराला दीर्घ कालावधी लागला. असे असले तरी शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्मयुगामध्ये घडून आला तो लक्षात घेता या स्थित्यंतरासाठी गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने नवाश्मयुगीन क्रांती हा शब्द प्रयोग केला. अशा प्रकारे एकंदरीत आपण बघितलं की शेतीची सुरुवात कशी झाली, त्यातलं उत्पादन, त्यात बदल कसे झाले, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या हत्यारांमध्ये कसे बदल झाले. बरोबर. तर या ठिकाणी तुम्ही हत्यार बघू शकता. मध्याश्म युगातील अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाती पन्हाळीदार गाभा या तंत्राने गारगोटीच्या गोट्यांपासून अलग केली असतात. ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहूनही किंचित मोठ्या आकाराची असतात, त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे असं म्हटलं जायचं. आणि या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पन्हाळीदार गाभा या तंत्रज्ञानाने एखाद्या गारगोटीच्या किंवा एखाद्या दगडाच्या ते छिलके कापून त्याच्यापासून असे धारदार नखा एवढ्या छोट्या पात्यांची शस्त्रे ते निर्माण करत आणि हीच शस्त्रे एखाद्या हाडावरती किंवा एखाद्या लाकडावरती बसून त्याचा बाण म्हणून उपयोग व्हायचा. त्यानंतर काही हाडांचा अशा प्रकारे मासेमारीचे गळ बनवण्यासाठी उपयोग व्हायचा. त्यानंतर जी सूक्ष्मास्त्रे होती दगडापासून बनवलेली तर त्याचा उपयोग करून एक दातेरी सुरी सुद्धा त्या काळात वापरली जायची असे पुरावे सापडलेले. बरोबर. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे ह्या शेतीच्या याच्यामध्ये स्थित्यंतर घडून आली. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणकोणत्या आहे की शेतीमधले प्रमुख पिके कोणकोणती होती आणि तो कालखंड कोणता होता. 10,000 ते 8,700 इसवी सन पूर्वचा हा कालखंड आहे. बरोबर. नवाश्म युगाचा कालखंड आहे हा. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी अजून एक शब्द आलाय की उत्तर पुराणाश्मयुग. तर आपल्याला माहिती आहे की पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन प्रकार बऱ्याचदा तुम्ही इतिहासातील शब्दावलीमध्ये ऐकले असतील की 18व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी साम्राज्य त्याचं वैभव एक शिगेला पोहोचलेलं होतं. तर असा शब्दप्रयोग ज्यावेळेस होतो तर त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो. पूर्वार्ध म्हणजे काय की सुरुवातीचे 50 वर्ष आणि उत्तरार्ध म्हणजे नंतरचे 50 वर्ष. हे आपण घेतलं की एका शतकाचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या प्रकारात. परंतु एखादा जो कालखंड असतो तर त्याचा उत्तरार्ध म्हणजे काय की त्या कालखंडाचा शेवटचा भाग आणि त्या कालखंडाचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीला जिथून तो कालखंड सुरू झाला तर तिथून त्याच्या मध्यापर्यंतचा त्या कालखंडाच्या मध्यापर्यंतचा काळ. तर अशा प्रकारे या संकल्पना हे शब्दप्रयोग या ठिकाणी केलेले आढळतात. तर हे पण नक्कीच लक्षात घ्या. त्यानंतर हे होलोसिन कालखंडाचं इथे वर्णन आलेलं आहे. तर याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा कालखंड कधीचा आहे की 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी इसवी सनापूर्वीचा जो हा कालखंड आहे की ज्यामध्ये हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामान निर्माण होऊन एक नवीन कालखंड तयार झाला, ज्यामध्ये मॅमोथ सारख्या विशालकाय प्रजाती नष्ट होऊन शेळी, मेंढी, हरिण आणि इतर वेगवान वन्य पशूंचं अस्तित्व निर्माण झालं आणि शिकारीसाठी त्या पशूंचा उपयोग केला जाऊ लागला. बरोबर. मग त्या शिकारीसाठी काय होतं, गरज काय होती की पुराणाश्म युगातील जे बोजड हत्यारे होते ते उपयोगी नव्हती. तर त्यामुळे सूक्ष्मास्त्रांचा पण त्या ठिकाणी शोध लागलेला आपल्याला दिसून येतो. मासेमारीसाठीचे गळ, भाले, बाण यांसारखी शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी सुद्धा या सूक्ष्मास्त्रांचा वापर केलेला या ठिकाणी दिसून येतो. बरोबर. त्यानंतर धान्य कापणीसाठी विळा आणि कोयत्यासारखी अवजारे माणसाने त्या ठिकाणी बनवलेली किंवा विकसित केलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर काय की जसा माणूस स्थिरावू लागला तसं धान्य पेरून तो खाऊ लागला. बरोबर. आधी काय होतं की जिथं ऑलरेडी निसर्गतः उगवलेलं धान्य होतं ते कापून तो खाणार किंवा ते फळं तोडून खाणार. परंतु त्याला माहित झालं की कशा प्रकारे पेरणी केली जाऊ शकते. त्यातनं जे तो बी पेरायचा त्याला
त्यामधनं कशा प्रकारे धान्याचं उत्पादन होऊ लागलं वगैरे या गोष्टी त्याला समजायला लागल्या. शेतीचं तंत्र हळूहळू विकसित व्हायला लागलं आणि त्याचं जीवन अधिकाधिक स्थिरावू लागलं, बरोबर. तर मग तो मारून नाही तर पिकून खाऊ लागला. तर अशा प्रकारे त्याचे सतत भ्रमंतीचं जीवन जे होतं, तर ती भ्रमंती करण्याची आवश्यकता त्याला राहिली नाही आणि त्यातूनच या गाव वसाहती निर्माण झाल्या, बरोबर. तर ही संकल्पना आपल्याला समजली पाहिजे की गाव वसाहती कशा प्रकारे निर्माण झाल्या आणि ह्या सगळ्या कालखंडाचा अभ्यास करून हे जे स्थित्यंतर घडून आलं, तर या स्थित्यंतराला गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रियन पुरातत्वज्ञाने नवश्मयुगीन क्रांती अशी शब्दावली वापरली. तर ही महत्वाची काही ही जी काही महत्वाचे मुद्दे होते, या संकल्पना होत्या, आपण या ठिकाणी बघितल्या. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे की भारतातील आद्य शेतकरी. तर पूर्णतः नवीन धरतीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे तंत्र यामुळे या काळाला नवाश्मयुगी नाव पडले. बघा, नवाश्मयुगी नाव का होतं की अश्मयुगच होतं ते, पण त्याला नवीन अश्मयुग का म्हटलं गेलं, नवाश्मयुग का म्हटलं गेलं, कारण तंत्रज्ञान जे होतं ते बदललं होतं. दगडी हत्यारं बनवण्याचं आणि ते वापरण्याचं तंत्रज्ञान सुद्धा बदललेलं होतं, बरोबर. तर नवाश्मयुगाची वैशिष्ट्ये समजली जाणारी हत्यारे म्हणजे घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी. या पात्यांना लाकडाचा दांडा बसून त्याची अवजारे बनवली जात. ही अवजारे झाडे तोडण्यासाठी, लाकूड तासून त्यांना आकार देण्यासाठी वापरली जात. स्थिर गाव वसाहती बसवण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणे त्या काळी आवश्यक होते. त्यामुळे ही नवीन जातीची अवजारे उपयोगात आणली गेली होती. भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजेच नवश्मयुगीन वसाहतींमध्ये इसवी सन पूर्वी 7000च्या सुमारास अस्तित्वात असलेल्या मेहेरगड या स्थळाचे वर्णन केलं होतं, ते मागं पण आलं होतं. तर त्याचं विशेष महत्व आपण बघितलंय. बार्ली आणि गव्हाचे पीक हे तेथील लोक घेत होते, बरोबर. मेहेरगड, तर हे महत्वाचं आहे, भारतामधलं ठिकाण आहे. या सुमारास गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात असलेले एक नवश्मयुगीन गाव वसाहत आहे. तिचे अवशेष सापडले, त्या स्थळाचे नाव आहे लौरा देवा, बरोबर. तर ध्यानात ठेवा, कुठे आहे लौरा देवा? गंगेच्या सुपीक प्रदेशात किंवा गंगेच्या खोऱ्यामध्ये वसलेलं हे स्थळ उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात आहे. येथील शेतकरी भात शेती करत होते. महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 4,000 या कालखंडात गुहांमध्ये शैलाश्रयांच्या म्हणजेच रॉक शेल्टरच्या आश्रयाने राहत होता. हे शैलाश्रय किंवा रॉक शेल्टर म्हणजे काय, की निसर्गतः ज्या गुहा वगैरे बनलेल्या असतात किंवा दगडाच्या काही कडेकपारी असतात, तर त्यांच्या साहाय्याने हा माणूस त्या काळी राहत होता. नद्यांच्या काठांवर वावरत होता, गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मश्री बनवत होता. परंतु महाराष्ट्रामध्ये पूर्णतः नवश्मयुगाची स्थळे आपल्याला मिळालेली नाहीयेत, बरोबर. तर ही जी नवश्मयुगीन स्थळे, जी स्थिर गाव वसाहती, या आपल्याला प्रामुख्याने सिंधू संस्कृती, हडप्पा, मोहनजोदारो, तसेच हे लौरा देवा, मेहेरगड, तर या उत्तर भारतीय गंगा नदीच्या खोऱ्यातील परिसरामध्ये आढळलेल्या दिसतात. गंगा आणि सिंधू नदीच्या खोऱ्यातल्या परिसरात, बरोबर. परंतु महाराष्ट्रामध्ये नवश्मयुगीन स्वरूपाची स्थळे आपल्याला मिळत नाही. तर महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाण युगीन होत्या, बरोबर. तर ताम्रपाषाण युग याचा अर्थ काय होतो? ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड. तर दगड आणि तांबे या दोघांचा वापर ज्या काळात केला गेला त्याला ताम्रपाषाण युग म्हटलं गेलं. तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाण युगीन शेतकऱ्याच्या गाव वसाहतीचे अत्यंत महत्वाचे उदाहरण आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी दोन महत्वाचे सब टॉपिक कव्हर केलेले आहेत की भारतातील शेती आणि त्याचं उत्पादन आणि आद्य शेतकरी भारतातला, तर तो कशा प्रकारे होता तर हे बघितलं. आणि या व्यतिरिक्त या ठिकाणी एक अधिकची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर पॅलेस्टाईनमधील जॉर्डन नदीवर वसलेल्या जेरिको या शहराला खूप प्राचीन इतिहास आहे. इसवी सन पूर्वी 9000च्या सुमारास ही गाव वसाहत प्रथम वसली. ती नवश्मयुगात उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतींपैकीची एक वसाहत आहे. इसवी सन पूर्वी 8000च्या सुमारास तेथील सामाजिक संघटनांची सुरुवात झाली. तत्कालीन नवश्मयुगीन वसाहतीच्या भोवती एक संरक्षण भिंत बांधलेली होती. एवढेच नव्हे तर काही काळाने त्या भिंतीला भरभक्कम बुरुजही बांधला होता. हा येथील संघटित समाजाचा पुरावा आहे. लागवडीची सुरुवात जेरिको आणि जेरिकोच्या आसपासच्या प्रदेशात पहिली गाव वसाहत वसण्याच्या काही शतके आधीच झाली होती. याचा पुरावा पुढे आला आहे. जेरिकोजवळ गिलगॅल या गावातील प्राचीन स्थळाच्या उत्खननात जळक्या घरामध्ये अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या संख्येने सापडले. शास्त्रज्ञांनी त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली. शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार गिलगॅल येथे नवश्मयुगीन लोकांनी अंजिराच्या झाडांच्या छाटलेल्या फांद्यांची कलमे, बघा हे, अंजिराच्या झाडाच्या छाटलेल्या फांद्यांची कलमे तयार करून त्याची लागवड केलेली होती. तर याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं की नियोजनपूर्व लागवडीचा सर्वप्रथम प्रयत्न या ठिकाणी झालेला दिसून येतो. तर आता ही पॅलेस्टाईन कुठे आहे? ही जॉर्डन नदी, जेरिको शहर. तर बघूयात आपण जगाच्या नकाशामध्ये. तर आपला सर्वांचा प्रिय भारत, या ठिकाणाहून आपण पश्चिमेकडे गेलो तर हा जो वेस्ट एशियाचा, पश्चिमी आशियाचा जो प्रदेश आहे, तर या ठिकाणी तुम्हाला हा इस्रायल देश दिसेल, बरोबर. इस्रायल. तर या ठिकाणी हा सी ऑफ गॅलिली आपण बघितला होता. तर सी ऑफ गॅलिलीमधनं एक नदी उगम पावते आणि हा जो डेड सी आहे, मृत समुद्र, तर यामध्ये येऊन ड्रेन करते, त्या समुद्रामध्ये मिळते. तर ही जी नदी ही जॉर्डन नदी,
आणि हा जो वेस्ट बँकचा प्रदेश आहे हा म्हणजे आजचा पॅलेस्टाईनचा प्रदेश. तर ह्या प्रदेशामध्ये असणारं ते जेरिको शहर आहे, जे की जॉर्डन नदीच्या किनारी आहे. आणि त्या शहरामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सापडलेल्या आहे की ज्या ठिकाणी इसवी सन पूर्व 8000च्या सुमारास तिथल्या ज्या सामाजिक संघटना होत्या किंवा गाव वसाहती त्या ठिकाणी कशा प्रकारे स्थापन झाल्या होत्या, तर याची माहिती आपल्याला तेथील उत्खननावरून मिळाली. तर त्यांच्या सामाजिक संघटनेची प्रचिती आपल्याला कशात मिळते, तर त्या गावाभोवती एक संरक्षक भिंत होती बघा. ज्यावेळेस समाज एकत्रित राहू लागतो आणि एक विचारांनी, एक आचारांनी, एका तत्वानी किंवा आपण म्हणू शकतो की एकसारख्या चालीरीतींनी काही लोक एकत्र येऊन राहू लागतात, तर त्यावेळेस त्यांना संरक्षणाची गरज भासते. बरोबर की नाही? तर मग असं संरक्षण करण्यासाठी ते लोक आपल्या वसाहतीभोवती संरक्षण भिंती बांधत होते आणि काही काळानंतर ती भिंत भरभक्कम बुरुजांनी तिला मजबूती देण्यात आली, तर याचे सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी आढळतात. मग ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात? त्या ठिकाणच्या संघटित समाज रचनेचा तो पुरावा आपल्याला दर्शवतात. बरोबर. तर त्या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला, तो म्हणजे अंजीर या फळाच्या लागवडीचा पुरावा तेथे सापडला आणि तेथील लोकांनी अंजिराच्या झाडांच्या छाटलेल्या फांद्यांची कलमे तयार करून त्याची लागवड केली होती. तर झाडाला कलम करणं म्हणजे काय असतं? तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की एखादं फुलाचं झाड आहे, समजा गुलाब आहे, लाल रंगाचा गुलाब आहे. काही ठिकाणी आपण नर्सरीत गेलो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाची फुलं एकाच झाडावर लागलेली असतात. ते काय करतात? ते कलम करतात आणि दुसऱ्या रंगाच्या गुलाबाची फांदी किंवा ते त्याचं छोटं बीज असतं त्या ठिकाणी लावून त्याला ते बाळतात किंवा तत्सम एखाद्या कपड्याने गुंडाळतात आणि काही काळानंतर तिथनं परत नवीन पालवी फुटून नवीन ब्रांच त्या ठिकाणी अ, तयार होते आणि त्या त्या फांदीला किंवा त्या ब्रांचला वेगवेगळ्या रंगाची फुलं लागतात. तर अशा प्रकारचं हे अंजिराचं पण होतं, की त्याच्याच फांद्या कलम करून ते लोकं अनेक झाडं लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. तर यातनं आपल्याला लागवडीचा अ, नियोजनपूर्व लागवडीचा जो शेतीमध्ये विकास झालेला दिसून येतो. बरोबर. तर अशा प्रकारे आपण अश्मयुगातील शेती या विषयावरती चर्चा केली. तर कृषीचं उत्पादन कशा प्रकारे होतं, बरोबर? कोणती हत्यारे वापरली जात होती, कोणत्या ठिकाणी होतं, कोणत्या कालखंडात होतं, बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघितल्या. तसंच भारतातील आद्य शेतकरी त्यांचं जीवन कसं होतं, तर हे पण आपण त्या या ठिकाणी बघितलं आणि खास म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेतली. तर महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची, ती म्हणजे काय, की महाराष्ट्रामध्ये नवाश्म युगातील वसाहतींचे कोणतेच पुरावे आपल्याला सापडले नाहीत. जे पुरावे आहेत ते ताम्रपाषाण युगातले आणि इनामगाव हे ताम्रपाषाण युगातल्या वसाहतीचं एक प्रमुख उदाहरण आपल्याला महाराष्ट्रात भेटतं. ते आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण हे 2 सब टॉपिक कंप्लीट केलेत. काही तुम्हाला शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तिथलं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सेशनचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तुमच्या मित्रांबरोबरही हे सेशन नक्की शेअर करा आणि हे सेशन आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.